अशा हँगिंग प्लास्टिक बॅगचा वापर करून आपण खूप सुंदर अशा 3 वस्तू बनवणार आहोत. फ्री ऑफ कॉस्ट आहे. हे खूप कमी वेळेत आणि खूप कमी मेहनतीत आपण अशा प्लास्टिक बॅगचा वापर करू शकतो. ह्या प्लास्टिक बॅगमध्ये जे आहे ते गाऊन आलेला होता. तर ह्या प्लास्टिक बॅगमधून मी असे 2 पीस कट करून घेतलेले आहेत. त्याचं मेजरमेंट जे आहे ते 9x6 इंच आहे. दोघांचंही मेजरमेंट जे आहे ते सेम आहे, 9x6 इंच. तर ह्या प्लास्टिक बॅगचा जो आहे तर आपण खूप छान असं पाऊच बनवणार आहोत. तर इथे एक पीस घेतलेला आहे मी कपड्याच्या वरती शॉपिंग बॅग ठेवून मी सगळ्या बाजूने क्विल्ट करून घेतलेला आहे, शिवून घेतलेला आहे. 2 पीस आपल्याला हे लागणार आहे आणि याचे मेजरमेंट जे आहे ते 9x6 इंच आहे. दोघांचंही मेजरमेंट जे आहे ते सेम आहे. तर इथे हा क्विल्टेड पीस आहे. त्यानंतर आपण जो प्लास्टिक कट केलेला होता तो घ्यायचे आहेत, ते दोन्ही पीस घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला वरती जे आहे ते याची रुंदी जी आहे ती कपड्याची 2 इंच आहे आणि लांबी जी आहे ती 9 इंच घ्यायची आहे. आणि आपल्याला कोणत्याही एका साईडने आपल्याला 9 इंच ज्या साईडने आहे प्लास्टिक त्या साईडने आपल्याला असं पायपिंग करून घ्यायचं आहे. असं फोल्ड करून आपल्याला इथे पायपिंग करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने मी इथे पायपिंग करून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही, दोन्ही साईडने मी इथे पायपिंग केलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे चेन घ्यायची आहे. चेनची जी लांबी जी आहे ती मी 12 इंच घेतलेली आहे, पण तुम्ही ह्यापेक्षा छोटीही चेन घेऊ शकता. तर इथे जे आहे ते चैनीचा सरळ भाग जो आहे तो पायपिंगवरती ठेवायचा आहे आणि मग आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे. खाली चेन ठेवायची आहे, नंतर वरती पायपिंग ठेवून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे सरळ भागाने. तर इथे मी दोन्ही चेन जे आहेत ते मी ते शिवून घेतलेलं आहे आणि इथे एक्स्ट्राची चेन आहे ते मी ते कट करून घेणार आहे दोघांची. तर इथे जे आहे ते आपल्याला रनर लावून घ्यायचं आहे आणि ही चेन लावण्याची खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही ह्या पद्धतीने चेन लावू शकता. पायपिंग केल्यानंतर चेन कोणीही लावू शकतं. ज्यांना चेन लावता येत नाही त्यांच्यासाठी ही खूप छान ट्रिक आहे. तर इथे जे आहे ते रनर आपल्याला लावून घ्यायचं आहे पहिल्यांदा आणि नंतर परत आपल्याला रनर काढून घ्यायचं आहे आणि परत रनर जे आहे ते आतमध्ये टाकायचं आहे. आपल्याला चेन जी आहे ती बंद पाहिजे, त्यामुळे मी इथे रनर परत टाकून घेतलेला आहे. त्यानंतर जो क्विल्टेड पीस होता तो घ्यायचा आणि प्लास्टिकचा सरळ भाग आणि क्विल्टेड पीसचा सरळ भाग एकावरती एक अशा पद्धतीने ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला अस्तर घ्यायचं आहे. अस्तरची लांबी आणि रुंदी सेम घ्यायची आहे, 9x6 इंच. तर मी इथे अस्तर जे आहे ते थोडं एक्स्ट्रा घेतलेलं आहे. तर इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर मशीनवरती कसं शिवायचं तेही मी तुम्हाला दाखवते. आधी क्विल्टेड पीस, नंतर प्लास्टिक सरळ भाग एकावरती एक, नंतर परत आपल्याला अस्तर ठेवून इथे शिवून घ्यायचं आहे हळूवारपणे. आणि ही खूप सोपी पद्धत आहे पाऊच बनवण्याची, म्हणजे खूप फिनिशिंगने हे तयार होतं. तुम्हाला कुठेही रफ एजेस दिसणार नाही, कुठेही धागेदोरे दिसणार नाही. आणि इथे जे आहे ते आपल्याला हे जिथे आपण शिवलं होतं ते आपण अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. कपडा जो अस्तर आणि जो क्विल्टेड पीस आहे तो अशा पद्धतीने ठेवून आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. तर इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला सगळ्या बाजूने सुद्धा शिवून घ्यायचं आहे. हळूवारपणे शिवून घ्यायचं आहे. ते प्लास्टिक जे आहे ते पुढे सरकत नाही मशीनवरती, तर थोडंसं ओढून शिवलं तरी चालेल. त्यानंतर आपल्याला इथे तिन्ही बाजूंनी आपल्याला इथे शिवून घ्यायचा जो ओपन भाग आहे तो इथे शिवून घ्यायचा आहे. खूप पटकन बनतं आणि आज आपण 3 वस्तू बघणार आहोत प्लास्टिकच्या. ह्या प्लास्टिकचा वापर करून, आणि हा प्लास्टिक जो आहे तो खूप जाड आहे, अजिबात फाटणार नाही. आणि जे प्लास्टिक आपण विकत आणतो त्या प्लास्टिकसारखाच याचा कापड म्हणजे थिकनेस असतो आणि खूप जाड असतं, त्यामुळे मी याचा वापर करून घेतलेला आहे. बघू शकता ही फिनिशिंग किती छान दिसत आहे. दुसरा भागसुद्धा आपल्याला सेम ह्याच पद्धतीने ठेवून द्यायचा आहे. प्लास्टिकचा सरळ भाग आणि क्विल्टेड पीसचा सरळ भाग एकावरती एक ठेवून आपल्याला अस्तर ठेवून आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे. त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. फोल्ड करून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे, टॉप स्टिच करून घ्यायचं आहे वरती. त्यानंतर आपल्याला तिन्ही भाग जे आहेत ते शिवून घ्यायचे आहे. तर मी इथे तिन्ही भाग शिवून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही, टॉप स्टिच पण करून घेतलेलं आहे. त्यानंतर एक्स्ट्राची जी चेन आहे ती इथे कट करून घ्यायची आहे. त्यानंतर हा भाग जो आहे तो अशा पद्धतीने सरळ भाग एकावरती एक ठेवायचा आहे आणि तिन्ही बाजूने शिवून घ्यायचा आहे. किंवा तुम्हाला जर प्रॅक्टिस असेल तर तुम्ही डायरेक्ट पायपिंगसुद्धा करून घेऊ शकतात, म्हणजे डबल तुम्हाला शिवायची गरज पडणार नाही. तर इथे जे आहे ते 2 इंच रुंदी आणि लांबी जी आहे ती 14 इंच घेतलेली आहे मी. आणि अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे. तर तिन्ही साईडने मी पायपिंग करून घेतलेली आहे. कुठेही तुम्हाला दोरी दिसणार नाही, फिनिशिंगने हे तयार होतं. इथे आपल्याला कोपऱ्याला जे आहे ते 1.5x3 इंचाचा असा बॉक्स तयार करायचा आहे. याचा बेस आपण इथे तयार करत आहोत. आणि हे पाऊच जे आहे ते पण 2 in 1 आहे. 2 प्रकारे तुम्ही याचा वापर करू शकतात. तर इथे जे आहे
ते 1.5 बाय 1.5 इंचाचा मी इथे 2 बॉक्स कट करून घेणार आहे कैचीच्या मदतीने। त्यानंतर जो कैचीच्या मदतीने आपण कट केलेलं होतं ते आपल्याला अशा पद्धतीने पकडून इथे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। दोन्ही साईडने आपल्याला अशाच पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे आणि पाइपिंगसुद्धा करून घ्यायची आहे। तर मी इथे पाइपिंग पण करून घेतलेली आहे। हा आपला बेस तयार झालेला आहे। त्यानंतर चेन अशा पद्धतीने ओपन करून आपल्याला आतला भाग जो आहे तो असा बाहेर काढून घ्यायचा आहे। आतला सरळ भाग जो आहे तो बाहेर येईल आणि व्यवस्थित जे कोपरे बेस आपण तयार केलेले होते त्याचा बेस जो आहे तो व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा आहे। दोन्ही व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा आहे। तो इथे तुम्ही मेडिसिन ठेवू शकता किंवा तुमच्या मेकअपच्या वस्तू सुद्धा तुम्ही यामध्ये ठेवू शकता। फ्री ऑफ कॉस्ट आपण हे तयार केलेलं आहे। तुम्हाला जर प्रॅक्टिस असेल तर तुम्ही हे पटकन शिवू शकता। 10 मिनिटात ते तयार होतं। आणि हा जो बॉक्स आहे तो खूप मोठा आहे। यामध्ये बरंचसं सामान बसतं। याची रुंदी जी आहे ते 8 इंच आहे आणि लांबी जी आहे ती 11 इंच याची तयार झालेली आहे। ट्रान्सपरंट आहे पाऊच, त्यामुळे आपण काय ठेवलं आहे तेही पटकन दिसतं। यामध्ये बरंचसं तुम्ही मेकअपचं सामान ठेवू शकतात आणि तुम्ही इथे कॉस्मॅटिक ठेवू शकतात किंवा तुम्ही याचा मेडिसिन ठेवण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकतात। त्यानंतर आता दुसरी ट्रिक बघूयात आपण ह्या प्लास्टिक बॅगचा। इथे जे आहे ते याला टच बटन असतात। जे हँगिंग जे प्लास्टिक असतं बॅग असते त्याला असं टच बटन असतात। या टच बटनचा वापर करूनच आपण इथे रिमोटचं कवर आपण बनवणार आहोत। तर रिमोट जेवढ्या लांबीचं आहे तेवढे लांबीचं आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे आणि रिमोटपेक्षा आपल्याला 1-1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। दोन्ही साईडने आपल्याला 1-1 इंच प्लास्टिक जे आहे ते एक्स्ट्रा घ्यायचं आहे, कारण की जेवढं जाड आपलं रिमोट असतं तेवढं आपल्याला इथे बसलं पाहिजे। त्यामुळे तर इथे जे आहे ते सरळ आपण हे कट करून घेणार आहोत। मार्क करून मी इथे हे कट करून घेणार आहे प्लास्टिक आणि इथे जे आहे ते आपल्याला कैचीच्या मदतीने आपण हे प्लास्टिक जे आहे ते इथे कट करून घेणार आहोत। खूप सुंदर आपण हे प्लास्टिक बॅगचा वापर करू शकतो आणि आपण घरातच छान छान वस्तू ज्या आहेत त्या बनवू शकतो। तर इथे दोन्ही साईडने मी जे प्लास्टिक आहे ते कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते दोन्ही साईडने आपल्याला पाइपिंग करून घ्यायची आहे आणि वरचं जे हँगिंग आहे ते आपल्याला असंच ठेवू शकतो जर तुम्हाला ठेवायचं असेल तर, नाहीतर काढून घेतलं तरीही चालेल, पण हे राहू द्या कारण की नंतर आपल्याला हे अडकवून ठेवण्यासाठी उपयोगी येतं। त्यानंतर आपल्याला दोन्ही साईडने पाइपिंग करून घ्यायची। अशा पद्धतीने कपडा ठेवून डबल फोल्ड करून आपण इथे पाइपिंग करून घेणार आहोत। तर इथे मी पाइपिंग करून घेतलेली आहे तिन्ही बाजूंनी आणि रिमोट असं टाकून आपण याचा वापर करू शकतो। तुमच्याकडे लहान मुलं असतील तर हे तुम्ही अडकवून सुद्धा ठेवू शकतात किंवा मी दुसरं पण बनवलेलं आहे ज्याला हँगर नाही आहे ते सुद्धा मी ते छोट्या रिमोटचं बनवलेलं आहे। लहान मुलांसाठी खूप छान हे आहे की तुम्ही अडकवून ठेवू शकतात, म्हणजे लहान मुलांच्या हातात लागणार आहे आणि रिमोट जे आहे ते फुटणार नाहीत। तर खूप छान ट्रिक आहे, नक्कीच ट्राय करून बघा। त्यानंतर तिसरी ट्रिक बघूयात आपण। इथे जे आहे ते मी अजून एक प्लास्टिक कवर घेतलेलं आहे। इथे जे आहे ते आपण लेस वगैरे ठेवू शकतो किंवा लहान मुलींचे जे बेल्ट असतात ते ठेवू शकतो। जे तुम्हाला छोट्या मोठ्या वस्तू तुम्ही अशा प्लास्टिक बॅगमध्ये ठेवून अडकवून ठेवू शकतात, म्हणजे पटकन सापडेल आणि अशा छोट्या मोठ्या वस्तूसुद्धा तुम्ही यामध्ये ठेवून अडकवून ठेवू शकता। तुम्हाला तिघांपैकी कोणती आयडिया आवडली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।